नमस्कार मित्रमंडळींनो, सर्वांना शुभ सकाळ. आणि भांडी घासून झाले ते रात्रीचे. आज भरपूर कंटाळा आला, उठू वाटत नव्हतं. रात्री खत भरलेला लय उशीरपर्यंत. पण मुलांचा शाळेचा डब्बा आहे, त्या लवकर शाळा असते त्याच्यामुळं लवकर उठावं लागलं. आणि आता आले मी इकडं भाजी नेलं सकाळ सकाळ. तर भेंड्या भरपूर आल्यात, भेंड्या घेऊन जाते मुलांना डब्याला. तर भेंड्या तोडून घेते. जरा किडकी भेंडी झाली, भेंडी चांगली आली आहे. आता भेंड्या तोडून घेते. सगळ्या झाडाच्या भेंड्या तोडून तुम्हाला दाखवते. भरपूर भेंड्या निघतील. तर इथं भेंडी सापडली मुलांच्या डब्यापुरती आणि 4 वांगे सापडली ती. आता भेंडीची भाजी थोडी मोकळी आणि वांग्याची आमटी करायची. आता आले किचनमध्ये आणि सकाळ सकाळ चिरचिर चालू झाली. आणि इथं शेंगदाणे ठेवलेत भाजायला. शेंगदाणे भाजत ठेवते. आणि इकडं भेंडी धुवून घेतली मुलांना डब्याला करायला. धुवून शेंगदाणे भाजत भाजत वांग्याच्या भाजीची तयारी करते. लसूण कोथिंबीर सोलून घेते. लसूण सोलून घ्यायचा, कोथिंबीर धुवून निवडून घेते. याच्या भाजीला आता फोडणी देऊन घेते. आता वाटण करून घेतलं. आता अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं. चला आता फोडणी देते. तर इथं वांग्याची भाजी टाकली आता शिजायला. वांग्याची भाजी शिजतोपर्यंत मी इकडं भेंडी चिरून घेतली. भेंडी चिरून झाली. आता भेंडीला फोडणी देऊन घेते. आता स्वयंपाक झाला आणि जेवण पण झाली. आता आमची आवरायचं राहिले. आता एवढं चिरचिर येते बारीक. आणि चिरचिर आली तरी शेतकऱ्याला बसायला मिळत नाही. तर आता इथं खत भरायचं आहे. राहिलेली 30 कॅरेट, 2.5 बोध राहिले ते वर माळावर. तर खत भरून घ्यायचं आता टायलीमध्ये आणि टाकून यायचं माळावर जाऊन. ह्यांनी जाऊन टायली आणली. झालं जेवण तर झालं, बाकी काय होणार ना. खाल्ल्याशिवाय काम कसं व्हायचं व? हा, कसं करता आधी? नंतर टाकायचं खत. पाऊस येतो की, पण कसं आणायचं बेसल तुम्ही? गावात आणता? कशात आणता? बरं बरं. तर इथं भांडी घासून घरात आणली. आणि आता ते चालले दुपारच्या जेवणाची तयारी लगेच. कशाची भाजी करताय आता? हां, काठमाठ. तर इथं काठमाठाची भाजी चालू आहे. देखाची शिजवून घेतली त्या आधी. कोथिंबीर चिरून घेतली. चांगली असते देठाची भाजी. चांगली शिजली अहो. तवा तापाय ठेवलाय आणि तेल टाकले त्यात. लसणाची फोडणी दिली. एवढं कुठं टाकलं चांगलं लागतं खोडून पण. सगळ्यांना
त्याची हाडं दुखते त्यांनी भाजी पाहिजे चांगलं असतं. काय म्हणला? त्याच्या हाडं दुखते त्यांनी भाजी खायची काटमाट. म्हणजे हाडांसाठी चांगली असते का? मग ताईला लय आवडत असते आपल्या. आवडते अगं तुझी आणि देशीमध्ये काढून घरात नाही तर तुझी गेली तसंच गेले का मग? लक्षात नाही. गणूला सांगावं द्यायला. मी पण आजीच्यात लय झालं. आजी मध्ये देते काढून एखादी खायला. होय मामी म्हणजे मी जाते घेऊन जाते ना मग. लक्षातच नाही. इथं आता भाजी करत तोपर्यंत मी आता घरं पुसून घेते. घर राहिली ती पुसायची. भाजी पुसून झाली. इथं भाजी तयार झाली. आता भाजी तयार झाली आणि इथं आता जेवायला बसले ते. काटमाट भाजी खायची होती आत्याला. आम्ही बसलो आमच्याबरोबर बसले नव्हते. ते भाजी करायची राहिली होती. आम्हाला येत पण नाही त्याची भाजी. त्यांनी केली पण आता करून सांग खाल्ली. आता हां करून झाली. आता खाऊन सांगा आता कशी झाली. तुम्हीच केली मला. चांगली झाली. तर इथं काटमट भाजी देताची वांग्याची भाजी केली होती सकाळी आणि गरमागरम ज्वारीची भाकर. तर आता सुरुवात केली. खताचे कॅरेट आणून ठेवायला टायलीमध्ये. तिकडं कॅरेट आहे ती. गाडी भरून झाली. आता लय वेळ लागला गाडी भरायला आम्हाला. आणि आता आम्ही जाणार आहे माळावर. ह्याने असतोपर्यंत टमाटे बांधून घेतो राहिलेली सगळी. तर पाण्याची कळशी घेतली आता प्यायला आणि निघाला तर माळावर. वर्षा गेली पुढं गुरु पाणी धावून घेते. मागणं मी आता कळशी घेऊन चालली. राहिलेला तेवढा टमाटा बांधून घेतो ह्याने असतोपर्यंत. म्हणजे आले की मग आपल्याला खत टाकायला होईल. चला मग जाऊया आता. आले आता मी रानात येतं टमाट्याच्या पाण्याची कळशी आणली येताना. आणि आता ही एक वळ राहिली बांधायची. तेवढी वळ बांधून घेतोय. गवत भरपूर झाले. आपल्याला खुरपून पण घ्यायचं आहे पण आधी इकडं लागण करून घ्यायची आणि मग खुरपायला बसायचं आहे. चला बांधून घेऊ आता तेवढं राहिलेलं. तर टमाट्याची अर्धी पात झाली आपली बांधून. आणि ह्याने आले तर बेसळ घेऊन. आणि बेसळच्याच टमटममध्ये आम्ही बसून घरी चालू आहे आता जेवण करायला. जेवण करून येऊन परत आपल्याला खत टाकायला सुरुवात करायची. चला जाऊया घरी आता. चालू केलंय आता खत घालायला. तर एकदाची सगळ्या रानाला आपला खत टाकून झालाय आज. आणि आता आपल्याला टाकायची भेसळ. भेसळ काढून देते ना तर ह्यानी भेसळ टाकून घ्यायचं लगेच. पावसाची चिरचिर चालूच आहे. येतोय जातोय येतोय जातोय. चला भेसळ टाकून घेऊ आता आपण. 3 वाजून गेले. त्या भेसळ काढून झाली आपली आणि टाकायला सुरुवात पण केली. 2 बोध झाले ते. ह्याने गेले ते बोध यंत्र आणायला. ही तर असं भेसळ टाकून झाल्यावर बुजवून घ्यायचं हे सगळं आपल्याला. सगळ्या रानाला भेसळ टाकून झालाय आता. 4 वाजले. आता पाण्याची लाईट आली आणि ह्याने पण आले आता बोध यंत्र घेऊन बोट टाकायला. एवढा खत राहिलाय टाकून. एक बादली एका बोधाला टाकले. बघू बादली ही आता एवढं राहिलेलं काय करायचं आहे. अर्धा टाकायचे. अर्धी बादली सगळ्या बोधाला का काय विचारून टाकू.
तर औषध टाकून झालं आता आमचं. आणि इकडं भोदयंत्र आणलंय आता. आणि भोदयंत्राने भोट टाकाय चालू आहे. तर भोट चांगलं पडते ते. सर्व ह्याला भोट टाकून झाले ते आता. एक भोत राहिलाय. आणि इकडं आता आम्ही ड्रिपा हातरून घेतोय. ड्रिपा हातरून घ्यायच्या 2-2नी. म्हणजे आपलं हे झालं कारल्याचा बेड तयार करून होईल. परत मग ड्रिपा चेक करायच्या आणि बोधावर हातरून घ्यायच्या. आणि परत मग आपल्याला मल्चिंग पेपर वडून घ्यायचं आहे. तर संध्याकाळच्या 6 वाजले ते. 6 वाजले? हा. आणि इकडं आपल्या ड्रिप हातरून बोधावर टाकाय चालू आहे. त्या इथं पायथं उसत वडत ड्रिपा जोडून बोधावर हातरून घेतोय. म्हणजे उद्या लगेच मल्चिंग पेपर हातरायला. इकडं टमाट्याला औषध पण सोडायचं चालू आहे. दोन्ही कामं संगच करतोय. तर इथं पाणी लावून चेक करायचं चालू आहे आता. इकडलं झालंय पूर्ण. आता इकडं चालू आहे नळ्या बसवायला. गवलंच नाही का अजून इथलं. पाणी येऊन सुद्धा इथलं राहिली की आता. इथलं आलं पाणी आता. इथं ती बंद करायला पाहिजे तिकडला. ही वड बसली. खाली वर ठीक आहे. तीच वर वड की खाल्ल्यावर जरा. हा खाल्लं खात नाही काय ते. जिकडं तिकडं मुंग्या ताप करायला लागले ते. आ, 6:30 वाजले ते. ड्रिपा चेक करून झाल्या. पाणी सोडले हे बघा. दिसतंय का तुम्हाला. ड्रिप मधून पाणी सोडले आता. म्हणजे ड्रिपात जी घाण अडकली ती सगळी स्वच्छ होऊन खालच्या कडेला जाते. आणि परत आपल्याला खालच्याकडे दमडून दगड ठेवायची ती. चला आता एक राहिली तरी ते उकराय चालू आहे. गव्हा नाहीच पाणी लावलं तरी गव्हा नाही. भरपूर खाली गेले त्याचे ड्रिप. सगळं आज तयार करून घेतलं म्हणजे उद्या सकाळपासून आपल्याला मल्चिंग पेपर वाढायला येईन. तर संध्याकाळचे 7 वाजले ते. आणि आमच्या ड्रिपा ते हातरून झाल्यावर आम्ही टमाट्यातली घाण काढली. धनुरा उपटून नेलाय. 5-6 आकणं झाली ती आमची काढून इकडं. आणि भरपूर हे बघा तुम्हाला दिसत असेल भरपूर धनुरा आहे. धनुरा सगळा काढला आता आम्ही. 4-5 आकणं झाली आता. आता घरी चाललो आता आम्ही. गुरं घेऊन जायची जाताना. गुरं घरी घेऊन आलो. वासरू सोडले प्यायला आता.